लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे सखी हिला प्रश्न पडलेला असतो की या म्हाताऱ्या बाई घरामध्ये नेमक्या आल्यात तरी कोण. तर इकडे नंदा मावशी ही मनस्विनीला म्हणत असते, माझी तेजुडी केवढी मोठी झाली ग तू, खरंच केवढी गोड दिसायलीस, केवढी सुंदर. त्याबरोबर मग आता लगेचच सखी पुढे सरसावते आणि विचारत असते, आई ह्या कोण आहेत ग, तू यांना ओळखतेस का. त्याबरोबर लगेचच आता ती म्हातारी म्हणजेच नंदा मावशी म्हणू लागते, अगं बाई एखादी येळी या आरशात बघून स्वतःला नाही ओळखायची, पण मला बरोबर ओळखल. अगं मावशी आहे मीची, नंदा मावशी. त्याबरोबर आता नंदा मावशी हे ऐकून मग लगेचच सखी म्हणते, नंदा मावशी म्हणजे आईची मावशी. त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदा म्हणू लागते, व्हय व्हय तुझ्या आईची मावशीच आहे म्या. त्याबरोबर मग सखी म्हणत असते, म्हणजे माझी मावशी आई खरंच. त्याबरोबर मग आता हे ऐकून सखीला छान वाटलेलं असतं, कारण आता मनस्विनीच्या घरून कोणीतरी आलं आहे हे बघून तिला वाटतं की चला आईच्या माहेरची माणसं आली आहेत. मग आता लगेचच सखी म्हणते, नमस्कार करते मावशाजी. आणि लगेचच आता ती तिकडे त्या नंदा मावशीला नमस्कार करते. मग ती नंदा मावशी म्हणते, वा 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 पोरगी लय गुणाची हाय ग. बरं तुझे 2चे 4, 4चे 8, 8चे 12 होऊन जाऊ दे, घराचं अगदी नंदनवन फुलू दे, घर अगदी गोकुळानं भरून जाऊ दे. त्याबरोबर आता हा असा आशीर्वाद दिल्यावर मग मात्र सखी नंदा मावशीकडे बघते, कारण हा आशीर्वाद खरा होणं आता शक्य नाही आहे असं तिला वाटत असतं. तर त्याबरोबर आता लगेचच नंदा मावशी म्हणू लागते, अगं बरं मनस्विनी उभंच राहायचं व्हय, आपण बसायचं नाही का आता. त्याबरोबर लगेचच आता इकडे सखी म्हणते, या ना या मावशी, तुम्ही अशा उभ्या का आहात, या बसा. त्याबरोबर मग मनस्विनीसुद्धा म्हणते, हो ये बस. आणि मग लगेचच त्या नंदा मावशीला बसायला बोलवतात. नंदा मावशी येऊन आता बसतात. मग मनस्विनी तिकडे येते आणि मनस्विनी त्यांच्याजवळ बसते. मनस्विनी बसते, सखीसुद्धा बसते. मग मनस्विनी विचारू लागते की काय मग नंदा मावशी, किती दिवसांसाठी आली आहेस, नाही म्हणजे मुक्काम किती दिवस करणार आहेस, काय मनात काय आहे. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणू लागते की मुक्काम कायमचंच करणार आहे बघ. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मग नंदा मावशी रडू लागते आणि सांगत असते, काय सांगू तुम्हाला, यात्रेला गेले, जत्रेला राहिले, इकडं सुनन लेकाचं कान भरले. यात्रेला गेले, जत्रेला राहिले, इकडे सुनन लेकाचं कान भरले. तर इकडे आता सगळ्यांनाच ते नंदा मावशीचं जे गाणं असतं ते ऐकायचं असतं, सगळेजण बसलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला कबीरला बाउन्सर चहा आणून देतो. कबीर चहाचा कप घेतो. त्यानंतर आता तो त्याच्या गाडीवरती सन्हा असं लिहितो आणि म्हणत असतो, सखी आणि कान्हा कधीच वेगळे नाही होऊ शकत. पण मी हे सखीला कसं समजवून सांगू, कुठल्याही परिस्थितीत मला काहीतरी करावं लागेल. मग सखीने त्याला डिवोर्स पेपर्स दिले होते आणि सांगितलं होतं की सन्हा आता कधीच एकत्र नाही येऊ शकत, कारण जसा आता कान्हा बदलला आहे तशीच सखीसुद्धा आता पूर्वीची राहिलेली नाही आहे. त्यामुळे आता सगळं विसरून जा. त्यावेळी मग मात्र आता कबीर विचार करत असतो की काही झालं तरी असं होता कामा नये. मला ना असं काहीतरी घडवून आणलं पाहिजे की ज्यामुळे इकडे सखीच्या लक्षात कायम राहील की मी आहे, माझं अस्तित्व तिला जाणवत राहील. मी जरी कामत हाऊसमध्ये नसलो तरी माझं अस्तित्व असलं पाहिजे. पण मी असं काय करू, मला असं काय करता येईल की ज्यामुळे सतत मला सखीच्या बरोबर असता येईल. कबीर आता विचारात मग्न असतो आणि आता अचानक तिकडे ना एक कपडे प्रेस करणारा सायकलवरून येतो. आता तो सायकलवरून येतो, त्याची सायकल तो तिथे पार्क करतो आणि चहा पिण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला जातो. आता कबीरची नजर त्या सायकलवरती पडते, त्याच्यावरती ते कपडे असतात ते तो बघतो. मग आता कबीर त्या माणसाकडे सुद्धा एकदा नजर वर करतो. आता त्या माणसाला बघून मग इकडे कबीर म्हणू लागतो, अच्छा असं आहे तर, हां असं काहीतरी होऊ शकतं नक्की. आणि मग आता कबीर ठरवतो की आपण आता काहीतरी असंच करायचं. त्याबरोबर मग त्याच्या डोक्यात एक जबरदस्त आयडिया आलेली असते आणि आता कबीर ठरलं, आता काही सखी माझ्यापासून दूर जात नाही.
तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नंदा मावशी आहे ती रडत असते. ती म्हणत असते की सुनेनं लेकाचं कान भरलं, लेकानं यात्रेवरून आल्यावर मला घरात नाही घेतलं. आता हे सगळं ऐकून मग सगळ्यांनाच वाईट वाटतं. नंदा मावशी सांगत असते, मग मी सगळ्या नातेवाईकांचं उमरं झिजवलं, सगळ्या नातेवाईकांचं उमरं झिजवलं तरी मला कुणी घरात नाही घेतलं. मग आता हे असं ऐकल्यावर मग सगळेच जण नाराज होतात. पुढे नंदा मावशी सांगते, मग मला आठवलं की माझी भाची राहते मुंबईला, मग मी आलो इकडं सरळ. त्याबरोबर आता हे ऐकून मग ती सखीकडे बघते आणि म्हणत असते, सखी बाई तू ठेवशील ना गं मला घरात? नाही म्हणजे मला घरातनं बाहेर तर नाही ना काढायचात. त्याबरोबर आता नंदा मावशी हे असं म्हटल्यावर मग सखी नंदा मावशीकडे बघते. नंदा मावशी म्हणते, घरातनं बाहेर मला काढू नका गं, आता मला राहायला आसरा नाही म्हणून म्हणालो. त्याबरोबर मग सखी नंदा मावशीला म्हणते, अहो नाही नाही, घरातनं बाहेर का काढेन मी तुम्हाला आणि कशासाठी? तुम्ही माझ्या आईच्या मावशी आहात, माझ्या आजी आहात, तुम्ही इथे राहू शकता. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही इथेच राहा, काही हरकत नाही आहे आमची. त्याबरोबर मग हे ऐकून लगेचच नंदा मावशीला आनंद होतो. नंदा मावशी म्हणते, खरंच गं खरंच सखी, तू लई चांगली आहेस बघ, एकदम तुझ्या आईसारखी. बरं आता मी इथंच राहतो मग काय. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते, बरं सखी तुला भेटून लई बरं वाटलं बघ पोरी. त्याबरोबर मग आता नंतर नंदा मावशी म्हणते, अगं ते जुडे ते सगळं ठीक आहे की, पण मला आता तुझ्या सासरकडच्या माणसांची ओळख करून दे की. त्याबरोबर मनस्विनी तोंडातल्या तोंडात म्हणते, ते फार एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच आता नंदा मावशी म्हणते, अगं बघ सगळी माझ्याकडं कशी टुकूमुकू बघायला ते ओळख करून दे की सगळ्यांबरोबर माझी. मला पण कळू देत की तुझी कोण कोण आहेत आणि कोण कोण आहेत ते. त्याबरोबर लगेचच आता मनस्विनी म्हणते की हो चालेल, करून देते. आणि लगेचच आता मनस्विनी एक एक करून घरातल्या सगळ्यांची ओळख करून देत असते. आता मग मनस्विनीने ओळख करून दिल्यावर मग परशुरामची ओळख झाल्यावर आत्ता मावशी म्हणते, खायला कारण धरणीला भार. त्यावर मग आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की ही असं का म्हणाली असेल. मग सगळेच जण तिला विचारतात की असं का बोलली. मग ती सांगते की मला ना माणसाची ओळख पहिल्यांदा केली ना की माणसाच्याबद्दल एखादं वाक्य सुचतं अगदी मनापासून प्रेमानं आणि ते वाक्य खरं ठरतं. आता ह्यो माणूस बघा आता किती कुटुंबासाठी झिजतोय ते कळतंय की. त्यानंतर मग मीनाक्षीची ओळख करून देतात, मग गौतम काकाची ओळख करून देतात आणि मग उर्मिलाची ओळख करून देतात. आता आजी उर्मिलासाठी सुद्धा एक वाक्य बोलते आणि ते म्हणजे चकामका मला बघा, चकामका मला बघा. मग उर्मिला फक्त हसते, ती काही रिॲक्ट होत नाही. मग हे सगळं झाल्याच्या नंतर उर्मिला म्हणत असते, खरंच तुम्हाला भेटून बरं वाटलं. मग आता लगेचच इकडे मावशीसुद्धा म्हणत असते, नंदा मावशी की हो मलासुद्धा तुम्हा समध्यासनी भेटून लई बरं वाटलं बघा. त्याबरोबर मग सखी ही नंदा मावशीला म्हणत असते, मग तुम्ही राहू शकता इथे, काही हरकत नाही आहे. नंदा मावशी म्हणते, होय गं होय. त्याच्यानंतर मग आता मनस्विनीला मात्र खरं तर हे सगळं पटत नसतं. तिला वाटत असतं की नंदा मावशीने इथे राहूच नाही, पण आता तिच्याकडे पर्याय नसतो. मनस्विनी खूप जास्त चिडलेली असते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाची ही इकडनं निघून जाते, पण ती कशाला निघून जाते तर दुसऱ्या बाजूला इकडे आता गौतम काका हा कबीरशी फोनवर बोलत असतो. कबीर गौतम काकाला सांगत असतो, गौतम काका काय मग तिकडची काय परिस्थिती आहे. गौतम आता घरातलं वातावरण, घरची परिस्थिती सगळं काही मग कान्हाला सांगतो. त्याच्यानंतर कबीर म्हणू लागतो की गौतम काका मला ना कुठल्याही परिस्थितीत सखीचं मन जिंकायचं आहे. मला सखीला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की सना कधीच वेगळे होऊ शकणार नाही आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे, पण त्यामध्ये मला तुमच्या मदतीची खूप जास्त गरज आहे. त्याबरोबर मग लगेच आता गौतम काका म्हणतात, बोल ना काय मदत हवी आहे तुला. आणि मग लगेचच आता इकडे मग सांगायला सुरुवात करतो कबीर. आता हे सगळं ऐकून गौतम काका म्हणतो, बाप रे आय एम इम्प्रेस्ड. खरंच कबीर, सखी या सर्वमुळे इम्प्रेस होईल की नाही हे माहीत नसलं तरीसुद्धा मी मात्र तुझ्या ह्या सर्व प्लॅनमुळे पूर्णपणे इम्प्रेस झालो. त्याबरोबर मग
कबीर लगेच म्हणतो, गौतम काका तुम्ही फक्त माझं एक काम करा आणि ते म्हणजे रात्री घराची कडी उघडी ठेवा. बाकी काय करायचं कसं करायचं हे सगळं मी बघतो. काय? त्यावर गौतम काका हो हो चालेल, मी कडी उघडीच ठेवतो असं सांगतो. त्यानंतर मग कबीर फोन कट करतो. कबीर म्हणत असतो, सखी मॅडम काळजी करू नका, आता मी येतोय. त्याबरोबर मग आता कबीर हा एकटाच असतो. तर दुसऱ्या बाजूला नंदा मावशी ही सगळ्यांबरोबर छान गप्पा वगैरे मारत असते. पण मग आता ती म्हणते, सखी मला परसाकडं जायचं आहे. आता सखीला परसाकडं म्हणजे कळत नाही. मग आता मीनाक्षी काकू तिला सांगते, अगं त्यांना वॉशरूमला जायचं आहे. सखी म्हणते, ठीक आहे मी एक काम करते, तुम्हाला तुमची खोलीच दाखवते. मग ती आजीला घेऊन खोलीत येते. आता लगेचच नंदा मावशी म्हणते, अगं एवढी मोठी खोली मला कशाला मेल्या म्हातारीला द्यायची, मला दे की एखादी अडगळीची खोली. मला अडगळीची खोली बी चालेल की, न गं एवढी मोठी खोली. त्याबरोबर मग ती म्हणू लागते की नाही नको, असं कसं, तुम्ही माझ्या आजी आहात, मग तुम्हाला मी अशी कशी कुठली पण खोली देईन, तुम्ही इथेच राहा. आता ही खोली तुमचीच आहे असं समजा. बरं, मी तुम्हाला काही लागलं तर सांगा, तुम्ही येते, तुमच्यासाठी चहा घेते. त्याबरोबर मग आता लगेचच आजी म्हणते, अगं थांब, तुझा दादला कुठं आहे? त्याबरोबर सखी म्हणते, दादला? त्याबरोबर नंदा म्हणते, अगं म्हणजे नवरा गं, नवरा, तुझा नवरा कुठं आहे? त्यावर मग सखी गप्प बसते. सखी नाराज होते. मग लगेचच नंदा मावशी म्हणत असते, काय गं, हाय कुठं तुझा नवरा? म्हणजे नाही, कुठं गेलाय कुठं? त्याबरोबर आता इकडे सखी ही काहीच उत्तर देत नसते. मग आता लगेचच नंदा मावशीच म्हणू लागते, काय काडीमोड घेतलीस की काय? त्याबरोबर मग आता इकडे सखी तिच्याकडे बघतच राहते. मग नंदा मावशी म्हणते, मग काय केलंयस? मग सोडचिठ्ठी केल्यास काय? आता सखीला सोडचिठ्ठी काडीमोड हे प्रकार माहीत नसतात. सखी म्हणते, काय? त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते, अगं घटस्फोट घेतलायस का? त्याबरोबर मग सखी ही काहीच उत्तर देत नाही. ती म्हणते, ते मी त्यावर नंदा मावशी म्हणते, घेतलायस का घटस्फोट? त्याबरोबर मग आता सखी म्हणते, नाही घेतलेला नाही आहे, पण घेणार आहे. त्याबरोबर मग मात्र नंदा मावशी म्हणते, अगं पण का? त्यावर सखी म्हणते, जाऊ देत ना आजी, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतेच. त्याबरोबर नंदा मावशी म्हणते, हा ही माझी शानीपोर, जा ये. त्याबरोबर मग सखी आता तिकडनं नंदा मावशीसाठी चहा वगैरे आणायला गेलेली असते. मग आता ती तिकडनं गेल्याच्या नंतर लगेचच इकडे नंदा ही बेडवरती बसते. आता नंदा बेडवरती बसते आणि आता ती म्हणत असते की ही पोर एकदम त्या तेजस्विनीसारखी, हिच्या आईसारखीच आहे, आणि ती मनस्विनी, ती मात्र एकदम हुबेहूब तिच्या आईस्वानी आहे. खरंच यात काही गल्लतच नाही. त्यानंतर मग आता इकडे दोघीही जणी निघून जातात आपापल्या कामांसाठी. नंदा मावशी ही मात्र विचार करत राहते, खरंच ही सखी चांगली पोरगी आहे. मग आता सखी चांगली आहे हे नंदा मावशीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. त्यानंतर मग आता नंदा मावशी ही अडकित्ता काढते, सुपारी फोडते आणि निवांत बसून अडकित्त्याने सुपारी फोडून तिथेच खात असते. त्यानंतर मग आता इकडे जो कबीर आहे त्याने ठरवलं आहे की आता तो सखीच्या घरी येणार आहे, आणि म्हणून मग आता कबीर हा एक जबरदस्त प्लॅन करून तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी मनस्विनी आहे तिला ह्या नंदा मावशीला घरात काही ठेवून घ्यायचं नाही आहे. मनस्विनीला नंदा मावशीला घरातनं बाहेर काढायचं आहे. त्यामुळे मग आता मनस्विनी इकडे एक प्लॅन बनवते. तो म्हणजे ती कपाटातले दागिने काढते आणि ते आता ती हातात घेत म्हणते की ह्या प्रत्येक संकटाचं बरोबर सरकारने पायमूळ उपटून काढलं आहे, पण आज हे जे संकट आलं आहे ते जरा मोठं आहे. ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी जरा वेगळी टेक्निक वापरावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो कबीर आहे तो आता घरी आलेला असतो आणि आता तो इस्त्रीवाल्याचा भेष करून आलेला असतो. तर इतक्यात त्या ठिकाणी काका येतो आणि आता काका म्हणतो, एक मिनिट, घरात कसा घुसतो रे तू, कोण आहेस तू? त्याबरोबर मग कबीर हा म्हणत असतो, मी लॉन्ड्रीवाला साहेब, लॉन्ड्रीवाला आहे मी, सखी मॅडमचे कपडे द्यायचे होते. त्याबरोबर आता मग काका म्हणतो, काय सखीने तुझ्यासारख्या माणसाला कपडे दिले? गपरे,
आणि मला सांग, तू तोंड का बांधलंयस असं? तोंड खोल पहिलं, तोंड खोल. त्यावर मग कबीर शिंकण्याचं नाटक करतो आणि म्हणत असतो, सर्दी आहे साहेब, तब्येत बरी नाही, पण तुम्हाला तोंड बघायचं मी खोलतो. त्याबरोबर लगेचच काका म्हणतो, नाही नको नको नको, राहू दे, बांधलेलं आहे तसंच राहू दे, काही हरकत नाही आहे, इट्स ओके. त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो, सांगा की मॅडमची खोली कुठली, मला कपडे द्यायचे तर मी देऊनही येतो. त्याबरोबर मग काका म्हणतो, काही गरज नाही आहे तुला जाण्याची, कपडेच द्यायचे आहेत ना, एक काम कर, माझ्याकडे दे, मी देईन तिचे कपडे. त्याबरोबर मग आता कबीर विचार करतो की जर काकांनी हे हातात घेतलं तर काकांना लगेच कळेल की हे काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यामध्ये कपडे नाही आहेत. तर इकडे परशू काका म्हणत असतो, मी काय बोलते, चल दे ते कपडे माझ्याकडे. त्याबरोबर मग मात्र आता इकडे लगेचच कबीर हा काही त्याच्या हातामध्ये कपडे द्यायला तयार नसतो. इतक्यात आता परशू काका म्हणतो, कपडे मागतोय मी, कपडे देतोयस ना. त्याबरोबर मग मात्र आता कबीरला कळत नसतं की मी आता काय बोलू आणि नेमकं काय सांगू. इतक्यात आता त्या ठिकाणी गौतम काका येतो. आता गौतम काका आल्याबरोबर मग कबीर गौतम काकाला इशाऱ्यात खुणावतो. मग आता गौतम काकाच्या लक्षात येतं की हा जो मुलगा आलेला आहे तो कोणी इस्त्रीवाला, लॉन्ड्रीवाला नाही आहे, तर हा कबीर आहे. मग आता गौतम काका हा लगेचच मुद्दाम पुढे सरसावतो आणि आता तो म्हणू लागतो, काय रे, तुला कधी सांगितलं होतं इस्त्रीचे कपडे घेऊन ये, आणि तू कधी आलायस? हां, ही काय वेळ आहे का इस्त्रीचे कपडे घेऊन येण्याची? किती उशीर. बरं चल, जा जा, पटकन वरती जा, मॅडम कधीपासून कपड्यांसाठी थांबल्यात, वाट बघतायत त्या, जा लवकर. त्याबरोबर पुरुषोत्तम काका म्हणतो, अरे गौतम, जा जा, काय सरळ जा जा, हा कोण आहे, याला नाही सोडायचा वरती. तू कपडे दे रे बाबा, तू निघ, चल कपडे दे. त्याबरोबर मग आता लगेचच कबीर आता खोकलण्याचं नाटक करतो. आता मग त्याने खोकलण्याचं नाटक केल्यावर गौतम म्हणतो, अरे, मग आता पुरुषोत्तम म्हणतो, काय रे. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, एक पूछता है अरे, एक पूछता है का रे, अरे इतना खांसी हो रहा है, मानुसकी बिनुसकी कुछ है की नहीं तुमको, हां, पाणी तरी द्या मला. त्याबरोबर मग आता लगेचच पुरुषोत्तम काका हा म्हणत असतो, देतो देतो, पाणी देतो, जाऊ नको लगेच. आणि मग तो पुरुषोत्तम काका जो आहे तो पाणी आणायला जातो. त्याबरोबर गौतम काका कबीरला म्हणतो, जा तू पटकन वरती, सखी आहे वरती, तुझी वाट बघेल. त्याबरोबर मग लगेचच कबीर तिकडनं वरती निघून जातो, गौतम काका तिकडनं निघून जातो. त्याबरोबर पुरुषोत्तम काका त्या ठिकाणी येतो. आता पुरुषोत्तम काका तिकडे येतो तर ना तिकडे गौतम काका असतो, ना तिकडे कबीर असतो. पुरुषोत्तम काका विचार करतो, अरे खरंच गेला की काय हा, जाऊ दे. आणि मग आता तो पुन्हा पाण्याचा ग्लास घेऊन तिकडनं आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मग आता इकडे कबीर हा सखीच्या रूमकडे आलेला असतो. आता सखीवरती खोलीत एकटीच असते. तर इकडे आता सखी ही तिच्या रूममध्ये असते. तर दुसऱ्या बाजूला आता मनस्विनी काय करते, मनस्विनी येते आणि ती जी मावशीला राहायला खोली दिलेली आहे त्या खोलीमध्ये आता तिचं जे गाठोडं असतं ते गाठोडं कपाटातून काढते आणि त्या गाठोड्यामध्ये काही सोन्याचे दागिने लपवते आणि म्हणत असते, मावशी आता तयार राहा तुरुंगात जाण्यासाठी. आणि मग आता ती जे ते गाठोडं असतं ते पुन्हा ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी व्यवस्थित बांधून वगैरे ठेवून देते. आणि मग आता ती ते गाठोडं त्या ठिकाणी ठेवते आणि म्हणत असते, खूप हौस होती ना तुला इकडे यायची राहायला, मग आता तुरुंगात जायला सुद्धा तयार राहा, बघ सरकारचा स्पेशल पाहुणचार बघ. असं सगळं आता इकडे मनस्विनी म्हणत असते आणि थोडंसं हसते सुद्धा. त्यानंतर मग मनस्विनी ते सगळं तिथे ठेवते आणि आता ती तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सखी ही मोरपंखाकडे बघत असते, ती भावनिक झालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी मग कबीर येतो आणि कबीर तिकडे येऊन आता तिला म्हणत असतो, काय माझीच आठवण काढताय ना. आता कबीरने हे असं म्हटल्यावर मग मात्र सखी कबीरकडे बघतच राहते. त्यानंतर पुढे आता इकडे मनस्विनी कांगावं करते की माझ्या काही दागिन्यांची चोरी झालेली आहे, परशू भाऊजी, गौतम भाऊजी,
मीनाक्षी, उर्मिला लवकर या. मग सगळेजण तिकडे येतात आणि मग नंतर पोलिसांना बोलावलं जातं. आता पोलिसच ते दागिने शोधून काढतील असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पोलीस येतात आणि विचारतात की घरामध्ये एवढी चोरी झाली आहे म्हटल्यावर तुमचा घरातल्या कोणावर संशय आहे का, किंवा बाहेरनं कोणी घरात आलं होतं का. त्यावेळी मग मनस्विनी म्हणते, हो, माझी ही मावशी आहे, ही फक्त बाहेरून घरात आलेली आहे. त्याबरोबर हे ऐकल्यावर मग मात्र नंदा मावशी ही मनस्विनीकडे बघू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.